आकाशवाणी पणजी सादर करता रेडिओ वळेरी कलात्म गोंय. गोंयच्या लोक तशेंच पारंपारीक प्रयोगजिवी कला प्रकारांचेर नदर घालपी कार्यावळ. संशोधन, लेखन आनी प्रस्तुती डॉक्टर साईश देशपांडे. प्रथम नमन गणपते प्रथम नमन. भाग 41 मंदिर संस्कृती कीर्तन. नमस्ते आयकोबेन. हांव डॉक्टर साईश देशपांडे तुमकां येवकार दिता हे वळेरेंत जाचें नांव आसा कलात्म गोंय. कलात्म गोंय. आयकुमेनो, महाराष्ट्रा सयत गोंयांत जे भोव प्रभावी प्रचलीत अशे भक्ती प्रधान प्रयोगजिवी कला प्रकार आसात तातूंत मुखेलपणान येता तें कीर्तन. कथे वांगडा नामसंकीर्तन म्हळ्यारूच नाट्य आनी संगीत हांचो मेळ घालीत हो प्रकार मंदिर संस्कृती वरवीं सादर जाता. कीर्तन ह्या उतराची उत्पत्तीच मुळात करप, सांगप, मांडप, म्हणप ह्या अर्थान जाल्या. ताची मांडणी जर पळयली जाल्यार तातूंत 30% संगीत, 30% साहित्य हांच्या वांगडा 20% नाट्य आनी उरिल्ले 20% वक्तृत्व आसा. पारंपारीक नाट्य प्रकारांवरीच कीर्तनांत पूर्वरंग आनी उत्तर रंग आसतात, जातूंत ओवी, पद, अभंग, श्लोक, आर्या, कटाव, तेन भायर भारूड, गवळण, पद्य हांचे कलात्मक सोबीत मिश्रण अणभवपाक मेळटा. एके ठिकाणी ओविकार म्हणतात, अगा वेद विद जरी झाला परी माते नेणता वाया गेला कणू सांडो निवपणीला कोंडा जैसा. हे विशीं जाणून घेवया कीर्तन विशयाचे अभ्यासक श्री अभय जोग हांचे कडल्यान. गोंयच्या गावागावांनी असलेल्या ल्हान व्हड देवस्थानांनी, देवळांनी आमचे दायज टिकोवन दवरपाचें मोलादीक कार्य केलें. आता कीर्तन, लळीत हेच्या बद्दल विचार करीत असतना कितल्याशाच देवळांनी राम जन्म, हनुमान जन्म, दत्त जन्म ह्या उत्सवाक कीर्तनाची परंपरा आसा. तशेंच राम नवरात्र, दत्त नवरात्र, देवी नवरात्र ह्या निमतान 9 राती कीर्तनाची परंपरा चलत आयल्या. भागवतान भक्तीचे 9 प्रकार सांगल्या. ताका नवविधा भक्ती अशें म्हणटात. नवविधा भक्ती खंयची तर श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यमात्मनिवेदनम. ह्यो नवविधा भक्तीतले कीर्तन, लळीत हो दुसरो प्रकार. आता कीर्तन म्हणजे कितें हे सोप्या शब्दान सांगपाचें जाल्यार भगवंताची किर्ती गावप. जिवाची आनी शिवाची भेट जावची म्हणून लीन दीन जावन हें करचें पडटा. आनी कीर्तनकाराक हरिदास म्हणजेच हरदास म्हणटा. हरीचो दास. हरिभक्ती वांगडाच मनशान बऱ्या मार्गान चलचें. प्रपंच करता करता परमार्थाची साधना करची असो उपदेश काळानुरूप कीर्तनकार करू लागले. संत काव्याचो संगीतात्मक वापर करून पौराणिक, संतकालीन कथाभाग नाट्यमयरित्या लोकांफुडें मांडून समाजाक ज्ञानी करपाचे कार्य कीर्तनकार करतात. संगीत, गायन, वादन, नृत्य, अभिनय ह्या सगळ्यांच्या मदतीन हरदास एक पात्री नाटकूच उबें करीत आसता. कथानकातले राक्षस, देव, ऋषी, बालकां, बायलां ही सगळी पात्रां एकल्यानूच साकारपाची कसब कीर्तनकाराकडे आसता. म्हणजेच अनेक पात्रां कीर्तनकार एकटो साकारता. सतत भजावे मनुजा हरिषी सतत भजा सतत भजा सतत भजा कुंडली गवरदा हरी विठ्ठल. कीर्तन प्रकाराचो उद्देश कितें ताचे विशीं अधिक माहिती दितात कीर्तनकार श्री विवेक जोशी. विष्णू पुराणात त्याची व्याख्या केली असा. वीणादी वाद्य सहितम हरिलीलानु वर्णन. वीणादी वाद्य सहित म्हणजे त्याच्याबरोबर संगीताची वाद्य जाईल, परंतु मुख्य कितें, मुख्य भक्ती मार्ग, देवाचे स्तुती गावप. देवाचे म्हणजे दैवी गुण जे असतात, म्हणजे देवा बरोबर
एखाद्या महामानवाची स्तुती सुद्धा तेतून गाव येता. शिवाजी महाराजांचेर कीर्तन करूं येता. गोंयांत पंडीत महादेव शास्त्री जोशीचेर, त्रिस्तांव ब्रागांचे कन्या हेचेर कीर्तन करूं येता. ज्या ज्या मनशांनी देवत्व म्हणजे बरे गुण दाखयले तांचे आनी स्वरूप कशें की तेच्या संगितांतल्यान बरे सुंदर भाशेंतल्यान ते येयलें की ते लोकांक फील जाता, अपील जाता. म्हणून तो प्रकार हो नारदीय कीर्तनांतसून सुरू जालो. कसले कसले प्रकार आसात? आता मुख्य जे कीर्तनान प्रकार आसात ते एक नारदीय कीर्तन, तेतून नमन येता. पूर्व रंग म्हणजे तात्विक भाग आणि उत्तर रंग म्हणजे ते पूर्व रंगात जो विषय सांगला तो कोणी तशें वागोवन दाखयलें आनी तेच्या जिणेंत कितें परिवर्तन जालें हें उत्तर रंगान येता. हें नारदीय कीर्तन. दुसरें वारकरी कीर्तन जे पंढरपुराक आमचे सगळे लोक पण पुंडलीक वरदा हरी विठ्ठल म्हणटात आनी भक्तीन सगळे गुल्ल जातात. त्या भायर मागीर रामदासी परंपरा आहा जेतून समर्थांची पद्यां घेतली वयतात. त्या शिवाय गाडगे बाबांची परंपरा आहा, तुकडोजी महाराजांची परंपरा आसा ज्यांच्यांनी बरें काम केल्लें आसा. अश्यो अनेक परंपरा प्रामुख्यान 2. कीर्तन जो प्रकार आसा हय. तातूंत फकत संगीत मुख्य ना तर ताचें सादरीकरण म्हणजे नाट्य सारकें आणि साहित्य हांचोय मेळ आसता. अगदी बरोबर. आपलो जो विशय प्रतिपाद्य विशय सांगपाचें जें आसा ते बरे तरेन लोकांक कडेन पावचें हेज्या खातीर संगीत एक माध्यम आसा. परंतु मुळान तेतून वक्तृत्व आसा आनी मुळान विचार संतांचे आसात. आनी संत विचार म्हटलं की साहित्य, संत साहित्य हो जो आपल्या साहित्याचो भारतीय साहित्याचें एक मोठें दालन आसा. त्या संत साहित्याचो सर्वांगीण अभ्यास हो कीर्तनकाराक करचो पडटा. आनी मनशाच्या बऱ्या खातीर, मनशाच्या प्रगती खातीर जें जें संचीत आहा तें सगळ्या संतांच्या वाङ्मयातल्यान भायर येता. आनी ताका सपोर्ट करपा खातीर आतांचे नवीनय विचारवंत आसात, नवीन साहित्यीक आसात, कादंबरीकार आसात, इतिहासकार आसात. हे सगळ्यांचे वाङ्मय जे ताका पूरक आसा, सप्लिमेंट करता अशें सगळ्या वाङ्मयाचो अभ्यास जो आसा तो कीर्तनकाराक करचो पडटा. त्या बरोबर आपण एखादो विशय मांडटलो जाल्यार तो विशय प्रखरपणान आनी परिणामकारक रित्या जर मांडटलो जाल्यार एखादो प्रसंग आसता तर त्या प्रसंग सादर करचो जाल्यार नाट्य जाय. उत्तम प्रकारचो संवाद आणि नवरसांचो परिपोश, एखादे वेळी रुद्ररूप, शांत रस दाखोवंक जाय, करुण रस दाखोवंक जाय. त्या प्रमाण स्वरांचो चढ उतार म्हणजे नाट्य सगळ्या प्रकारच्या कलांचो संगम जे आहा तो कीर्तनान जाता. आणि वाद्यां कसली असतात खास? वाद्यां पयलीं कशें आसलें वारकरी संप्रदायांतले कीर्तन मृदंग आसतालो हो प्रमुख आसतालो आनी त्या कीर्तनाचें एक आंग म्हणून तानपुरो घेवन एक मनीस उबो आसतालो. तो तानपुरो हें कितें ती नारदांच्या प्रती कृतज्ञता म्हणून तो तानपुरो घेवन एकट्यान उबो रावप आनी बाकी स्वरवाद्या कडेन मोठ्ठेशें लक्ष आसनासलें. आनी टाळकरी, टाळ मातो मुख्य आणि एक मुख्य कीर्तनकार आणि हे बाजून एक 10-20 हे बाजून 10 टाळकरी आसताले आनी तेंच्यांनी गजर सांगलो की सगळ्यांनी ते टाळ वाजोवन ते गजर करा. म्हणजे मुख्य कितें तर मृदंग, आता त्याच्या जाग्यार पखवाज येयला, तबले बी येयला, पेटी बी येयला, पण मुख्य कितें मुख्य एक तालवाद्य आणि सगळ्यांच्या हातान टाळ. श्रीमन्महागणाधिपतये नमः. रामकृष्ण हरे जय जय राम राजा राम. जर आमकां विशिष्ट प्रकारे कीर्तन आयडेंटिफाय करपा जाय तर तातूंतले प्रकार कशा पद्दतीन आसतात? आता कीर्तन म्हटलें का ना ते नारदीय कीर्तन म्हटलें की सुरवातीचे नमन आसता आणि नमनान काही श्लोक असतात. श्लोकांचो क्रम आसा. पयलीं गणपतीचो श्लोक, मागीर सरस्वतीचो श्लोक, मागीर सद्गुरूंचो श्लोक आणि ज्या देवळान माझे कीर्तन जाता त्या देवाचो एखादो श्लोक अशें एक परंपरा. त्याच्यानंतर जय जय रामकृष्ण हरी म्हटलें वयता आणि कीर्तनाची म्हणून एक आयडेंटिटी तेतून साकी, आर्या, दिंडी, ओवी असे गीत प्रकार आसात. आता हे कितें व्याकरणाचो भाग आसा. थोडे अक्षर गणवृत्त, थोडे मात्रा गणवृत्त आसा आणि तेची प्रत्येक एक विशिष्ट चाल आसा. आर्या म्हटलें की ही चाल अशें एक ठरलेलें आसा. एक्झाम्पल दिवं? एक सांगचें जाल्यार आता श्लोकान आमी सुरू करूया. नमो आदिनाथा, नमो रामनाथा, नमो मांगिरीशा, नमो श्री नागेशा. हो जालो श्लोकाचो प्रकार. आता आणखी जर प्रकार जर आपण म्हणटलो जाल्यार दिंडी नावाचो एक प्रकार आसा जो दादरा तालान वाजयलो वयता. नाम घेऊया तुम्ही सदाच राम राम, ताणे सुख जाता हे तू जाण. ही दिंडी. आता आर्या जर म्हटली जाल्यार सांगता गुरुदेव आमका, सांगता गुरुदेव आमका, नाम सोडून कायच खरे न मानचे. शिवनाथ महाराज की जय, सातेरी माता की जय. मुख्य म्हणजे कितें कीर्तनात कितें कीर्तन हे परफॉर्मिंग आर्ट, नवविधा भक्तीतली दुसरी पण अद्वितीय अशी भक्ती. आणि कित्या खातीर मनशातल्या भितरल्या देवत्वाचें जागरण आणि मनशातल्या भितरल्या वायटाचो अंत करपा खातीर. पण ती परफॉर्मिंग आर्ट आणि सांगणाऱ्याची जर तांक तितली आसत जाल्यार मनशाच्या जिवनाचें परिवर्तन जाता. म्हणून लोकमान्य टिळकान तेन्ना सांगलेलें दत्तोपंत पटवर्धनाका की तुमी दोतोरकी सोडात आणि कीर्तन करात. असंतोष भारतान सगळ्यान पसरोवपा खातीर मोठें कार्य जर केल्लें आसा तें कीर्तनकारांनी केल्लें आसा. आनी गोंयांत सुद्दां ते तशें जेन्ना गोंयांत पोर्तुगीज आसले कीर्तनकारांनी पण तें केल्लें आसा.
कीर्तन संगी रंगात देहवा गो कीर्तन संगी संगी. इश्टानो, कीर्तन प्रकाराक फकत धार्मीक संस्काराचो एक भाग अशें मानिनासतना सामाजीक परिवर्तनाचें एक माध्यम म्हणून लेगीत पळोवपाक जाय. योग्य मार्ग, बरे विचार, भक्ती, तत्वगिन्यान भोव आकर्षक पद्दतीन सादर करपी हें कीर्तन पारंपारीक, प्रयोगजीवी, कलात्मक अशें आमचें दायज आसा. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. अत्यंत प्रभावशाली असं हे साधन आहे. कृतयुगामध्ये ध्यान हे साधन सांगितलेलं, कलियुगामध्ये हरीचं कीर्तन, भगवंताचं कीर्तन हे परमेश्वराला आवडतं. आयकून कलात्मक गोंय हे वळेरीचो हो आशिल्लो आयचो वांटो. मंदिर संस्कृती कीर्तन. गोंयच्या लोक तशेंच पारंपारीक प्रयोगजीवी कलां विशीं म्हळ्यारूच गोवन फोक अँड ट्रेडिशनल परफॉर्मिंग आर्ट्स हांचे विशीं अदीक म्हायती करून घेवपाक आयकूंक रावात. फुडले सप्तकांत हेच दिसा आकाशवाणीच्या पणजी केंद्रावयल्यान ही कार्यावळ कलात्मक गोंय. आणि ह्या कलात्मक गोंयच्या भोंवडेर तुमचे वांगडा आसतलो हांव डॉक्टर साईश देशपांडे. नमस्कार. गोंयच्या लोक तशेंच पारंपारीक प्रयोगजीवी कला प्रकारांचेर नदर घालपी कार्यावळ कलात्मक गोंय तुमी निकतीच आयकली. संशोधन, लेखन आनी प्रस्तुती डॉक्टर साईश देशपांडे हांची आशिल्ली. ही आकाशवाणी पणजी केंद्राची निर्मिती.